तुमच्या माध्यमेद्वारे आम्ही सरकारला हे निवेदन करतोय की हे जे अचानक 60% उत्पादन शुल्क वाढवले, 10% वॅट लावले आमचा आणि दरवर्षी 15% लायसन्स फी वाढ होते, हे आम्हाला अन्यायकारक वाटतंय आणि आम्हाला जगणं फार अवघड आहे. हा इंडस्ट्री सर्वाइव्ह होऊ शकत नाही या आधारावर. कारण छोटं मोठं सगळं हॉटेल आहे, ग्रामीण भागात आहे, शहरात आहे. या लोकांना एक लेवल प्लेइंग फील्ड नाही. वाईन शॉपला 10% वॅट लागत नाही, आम्हाला लागतो. त्यामुळे आमचा रेटमध्ये तो खूप मोठा एक फरक येतो, अंतर येतो. त्यामुळे आमचा बिझनेसला आम्हाला फार मोठा फटका बसलाय आणि आम्ही जास्त वर्ष असा धंदा करू शकत. म्हणून तुमच्या माध्यमाच्या द्वारे आम्ही सरकारला रिक्वेस्ट करतो, कळकळीची विनंती करतो की यावर काहीतरी सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला दिलासा द्यावा. 10% वॅट हे फक्त लिकर आणि पेट्रोलवर आहे आणि तेही वाईन शॉपवर नाही आणि परमिट रूमवर आहे. आमचं सरकारशी म्हणणं असं आहे की 10% वॅट आमच्याकडनं प्रत्येक आउटलेटवर घेण्यापेक्षा तुम्ही स्टार्टिंग पॉईंटवरनं घ्या, प्रोडक्शन पॉईंटवरनं तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला करप्शन कमी होईल, लिकेज कमी होईल, तुम्हाला एक गट्टा रेव्हेन्यू मिळेल. आपलं नाव? मी सतीश शेट्टी, डोंबिवली असोसिएशनचा सेक्रेटरी. तुमची मागणी असणार आहे सरकारकडे? आमचं मागणी एवढंच आहे की गव्हर्नमेंट सध्या एवढं आमच्यावर एवढं टॅक्स लावले गेले आहे, आम्ही सर्वाइव्ह होऊ शकत नाही. दुसरं माझं एक विनंती आहे, गव्हर्नमेंटने असे न्याय द्यावा किंवा मोठं हॉटेल त्यात 100, 250 असे असतात, त्यांना एक वेगळा आणि आम्ही एक 10, 20 टेबल 25 टेबल ह्यांना एक वेगळा. ABC पहिलं 40 वर्षाच्या अगोदर अशा ग्रेडेशन होते, आता का नाही? मग गरीब माणसं कसं सर्वाइव्ह व्हायचा? आमचा प्रश्न गव्हर्नमेंटला एवढंच आहे की गरिबांना पण सर्वाइव्ह व्हायला द्या आणि गरिबांना तुम्ही भार ढकलू नका, हेच विनंती आहे.